भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता. भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम शिरगुप्पी गाव, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव येथे आलेले आहेत. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण आज आपल्यासोबत येथील बेळगावमधले जे शेतकरी आहेत शिरगुप्पीचे रोहित पाटील, तर यांची एक खास मुलाखत आपण याच्या अगोदर पाहिली होती की ज्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण ब्रीडिंग काय किंवा या बऱ्याचशा गोष्टींवरती विशेष चर्चा केली होती. आज आपण रोहित यांच्याकडे बऱ्याचशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत. रोहित नमस्कार. नमस्कार. आज आम्हाला तुमच्या दावणीला असलेल्या या वळू बैलाची तर माहिती हवी आहे, की इतर पण आपण ब्रीडिंग वरती चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पुढे जाण्याच्या अगोदर सध्या खिलार क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचे दिवस आहे, म्हणजे की ब्रीडिंग म्हणा किंवा हे म्हणा, एक थोडक्यात काय सांगता कसे दिवस आहेत सध्याचे? आता दादा तसं कम्पॅरेटिव्हली आता तुम्ही मागच्या टाइमला जे आपलं मुलाखत घेतलेला त्या टाइमला आणि आता ह्या पिरियडमध्ये आता खिलारला खरंच चांगले दिवस आलेत. जे खरोखर त्याच्यात हार्डवर्क करून जे खिलारबद्दल आवड आहे त्यांना आता खरंच सोन्याचा दिवस आहे दादा. ओके रोहित, आता आम्ही तुमच्या दावणीला असलेला एक जातीवंत असा आदत खोंड पाहतोय की ज्याचं पुढील भविष्यात बरंचसं नाव आम्ही त्याचं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये पाहायला मिळणार. आम्हाला या बैलाबद्दल माहिती द्या पूर्ण. ह्या बैलाचं नाव आहे दादा सोन्या. हे एक कोसा खिलार मधलं क्वालिटी मधलं खोंड आहे दादा. हे आपण आता 10-12 वर्षात प्रयत्न करून माझं मनासारखं पहिला खोंड हे आपण ब्रीडिंगसाठी म्हणून खास त्याचं सिलेक्ट केलंय दादा, बरं केलंय. आता तुमच्या दावणीला आता बऱ्याचदा वळू पालकांकडे पाहायला गेलं तर दुसऱ्याच्या दावणीला जन्माला आलेलं वासरू ते आणतात आणि तिथं तयार केलं जातं. हे बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं. आज आम्ही तुमच्या दावणीला जी गाय आहे त्या गायीच्या पोटी जन्माला आलेलं वासरू आहे, तर मग वळूची निवड करताना ह्याच गायीला तो वळू, मग त्याच्यापासून अशी पैदास कसं नियोजन केलं जातं? कसं आहे दादा, ऍक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल आपण जे 10-12 वर्षाचं मागचं स्टार्टअपला होतं तेव्हा तुम्ही आलतात, तेव्हा आपल्याला पण एवढं ह्याच्यातलं डीप नॉलेज नव्हता. पण जसं आम्ही त्याच्यात काय म्हणतात ते आम्ही धीर न सोडता जसं आम्ही अभ्यास त्याच्यात जास्त करत गेलो होता, तसं आपल्याला मग परत जरा ब्राझील म्हणा, गुजरात, पंजाब जे देशी ब्रीडवरतीच काम करतात दादा, गीर, सहीवाल, कांक्रेज, पण त्याने आपल्यापेक्षा एक 25, 30, 40 वर्ष ॲडव्हान्स आहे दादा ह्याच्यात. मग असं आपलं खिलारमध्ये एवढं रेकॉर्ड ठेवायचं हे त्यांना काय नव्हतं ना स्टार्टिंग पासून. मग आपण जरा त्यांचा पण सल्ला घेऊन सायंटिफिकली ब्रीडिंग कसं त्यांनी करतात त्याच्यावर अभ्यास करून आपण खिलारमध्ये हे होऊ शकते असं आपण ट्राय केलं होतं आणि ते हळूहळू ते आपण यश भेटत गेलं त्याच्यात. ओके, मग आता हे कुठल्या बैलाचं वासुर आणि कोणती गाय याची आई आहे, काय याचा इतिहास, म्हणजे मागच्या 5-6 पिढ्यांबद्दल काय सांगता? आता दादा मी तुम्हाला सांगत होतो, जसं आता तुम्ही विचारलं कसं ब्रीडिंगचं कसं असतं. ब्रीडिंगमध्ये दादा जनरली टोटल एक 4-5 टाईपचे ब्रीडिंग होतात. आपण फक्त पहिला सुरुवातला काय होतं दादा, माझं दावणीला पण एक गाय असावी, 4 लोक तुमच्यासारखं बघायला यावी किंवा त्याच्यातून खोंड एकदा तयार होऊन नाव होऊन किंवा चांगले पैशाला विकू द्या, हे आमचं डोक्यात होतं दादा पहिला. किंवा आणल्यावर जरा जास्त आपलं पब्लिसिटी करून विकू दे हे होतं. पण जेव्हा आम्ही लॉंग टर्मचं मी स्वतः विचार करायला लागलो दादा, स्वतः आपल्यालाच एक लाईन तयार करायचं असं आम्ही डोक्यात घेतलो. मग दादा ब्रीडिंगमध्ये 4 ते 5 टाईपचे ब्रीडिंग आहेत. फक्त आता इन जनरली कसं चालतंय दादा, गाई पसंत करतात, परचेस करतात, परत त्याला एक चांगलं बैल दाखवतात, पण पुढचं त्यांना अंदाज नसते दादा त्याचं. मग आपण काय केलो, आमच्याकडं पण पहिला तसंच होतं दादा. असं नाही की आम्ही सुरुवातच अभ्यास करून ह्याच्यात उतरले असं नाही. मग ते सगळं हळूहळू एक काढलो दादा आणि प्रॅक्टिकली आपण बघत गेलो. 10-15 आता आम्ही स्टार्ट करून 10 वर्ष झालं दादा, पण त्याच्या अगोदर 5 वर्षापासून आम्ही ह्याचा अभ्यासमध्ये होतो. मग तेव्हा थोडं आपल्याला लाईन्स वगैरे माहिती होते दादा. मग त्याच्यानुसार आम्ही 5 टाईपचं ब्रीडिंग केली जाते दादा. लाईन ब्रीडिंग, आउट ब्रीडिंग, इन ब्रीडिंग, क्रॉस ब्रीडिंग, परत सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. मग ह्याच्यातलं आम्ही एक आम्ही एकच बैलाचं वासरू किंवा एकच गाईवरती किंवा एकच बैलवरती कधीच फोकस केलं नाही दादा. ओके, जे आपल्याला सगळं लाईन इम्पॉर्टंट आहे दादा. असं नाही की फक्त आता एक्झाम्पल बैलामध्ये पण आता सध्या 5, 6, 7, 8, 10 तर लाईन आहेत दादा.
तसं गाईमध्ये पण ऍक्च्युली लाईन्स आहेत दादा. जेवढं बैल इम्पॉर्टंट आहे तेवढं गाई पण इम्पॉर्टंट आहे. असं आपण अपेक्षा ठेवलं की होते दादा, साधा गाईला पण चांगलं वासरू होऊन ते होऊ शकते, पण त्याला लॉंग टर्मचं पिरियड आहे. पण आम्ही करतानाच ते मेंटॅलिटीनं केलं तर ते एक ओके आहे. पण आम्ही एव्हरेज गाय घेऊन आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट पाहिजे असं जर करून परत नाराज होऊन खिलार लई लोक तिथं पण थांबवतात दादा ब्रीडिंगमध्ये. मग आपल्याला जर माहिती पाहिजे दादा ऍक्च्युली हे 1 वर्षात 2 वर्षात होणार नाही. एव्हरेज गाय घेऊन जर बजेट अनुसार जर आपण कमी असेल तर एव्हरेज गाय घेऊन जर करायचं असलं तर कमीत कमी 5-10 वर्ष तर पाहिजे दादा चांगलं वासरू तयार करायला. मग आपण जे ह्याचं केलंय बघा दादा, आता आम्ही सध्याला जे केलोय सिलेक्टिव्हच केलोय दादा. सिलेक्टिव्ह मध्ये आपण आउट क्रॉस ब्रीडिंग आणि लाईन ब्रीडिंग वरती जास्त फोकस केलोय दादा. ओके. कारण सगळ्यांचं एक आवड असते दादा. मग तसं आपल्याला ह्यांचं सांगतो दादा तुम्हाला. जनरली जे कारजळ कामाना म्हणून एक बैल होतं दादा, एक 15-20 वर्षाचं मागं. ते खरोखर बैल चांगलंच होतं. प्रॅक्टिकली पण आपण असं नाही की कुणाचं ऐकून बोलतोय असं नाही. त्या भागात जाऊन ते उमरज भागात होतं दादा. उमरज चडचण ह्या भागात होतं. तिथं ऍक्च्युली त्या बैलाचा मी 50-60 बर तर गया बघितल्या दादा. त्याचं पण रिझल्ट बघितले किंवा त्यांच्याकडं प्रामाणिक लोक आपल्याकडे आहेत दादा. त्या भागातले ऍक्च्युली मी खिलारमध्ये स्टँड व्हायला जे चडचणचं बेल्ट आहे, चडचण, उमरज, परत तुम्हाला निवर्गी, ह्या भागातल्या लोकांचं मला खरोखर लई मनापासून साथ भेटले दादा. ओके. आणि त्यांनी जे सांगायचे आता त्यांची कॅपॅसिटी नाही दादा. पहिला त्यांनी 10, 20, 30 आमच्यासारखं त्यांनी गाई ठेवत होते, पण आता त्यांच्याकडे 1-2 ठेवलेत पण सिलेक्टिव्ह आहेत. त्यांच्या ह्यानुसार आता दादा तसं बघायला गेलं तर उमरज हे गाव खरोखर काय तर नंदीचं तिथं आशीर्वाद आहे. जेवढं काही आता माझ्या अनुसार एक 5-6 बैल तर हिंद केसरी बैल तिथं होऊन गेलेत उमरजमध्ये. मग त्या लोकांचा अनुभवावरून तिथलं थेअरी नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज अनुसार आम्ही चालू केलं दादा. मग आपल्याला ते लाईन जरा जास्त आवड होतं म्हणून योगायोग देवाचं कृपेनं आम्हाला त्या लाईनची गाय भेटली दादा. ओके. मग तिथून आमचं जर्नी, खरं खिलारचं जर्नी हे जे रेणुका म्हणून माझं मागं कालवड आहे, तिथून माझं फर्स्ट जर्नी झालं. पहिला होता एव्हरेज मध्ये, पण सिलेक्टिव्ह ब्रीडिंग, लाईन ब्रीडिंग सगळं आपण समजून घेतल्यावर ह्याच्यापासून आमचं स्टार्ट झालं दादा. ओके. आता मला थोडंसं इथं एक गोष्ट विचारायची की तुम्ही जे म्हणले की लाईन ब्रीडिंग किंवा हे जे आहे तर ह्या प्रत्येक विषयावर काय तुम्ही सांगू शकता? कारण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की नक्की हे म्हणजे काय, लाईन ब्रीडिंग म्हणजे काय, किंवा इन ब्रीडिंग पण हा एक त्याच्यातला प्रश्न असा आहे. तर काय आहे नक्की हे सगळ्या गोष्टी? आता फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं तर हायब्रिडाइज्ड क्रॉस ब्रीडिंग म्हणून येते. ओके. ते काय असते दादा ऍक्च्युली ते आपलं कामाचं नाही पण नॉलेज पर्पज सांगतो. विदेशातलं गाय आपलं HF किंवा जर्सी हे आपलं लोकलचं नेटिव्ह गाय सोबत क्रॉस केला सिमेंट थ्रू किंवा नॅचरल मीटिंग थ्रू, ते जे होते ते हायब्रिडायझेशन क्रॉस ब्रीडिंग म्हणतात. ओके. ते फर्स्ट स्टेप झालं. त्याच्यानंतर क्रॉस ब्रीडिंग म्हटलं तर दादा खिलारला आपलं देशातलंच इंडियामधलं जे नेटिव्ह ब्रीड्स आहेत, गीर, साहिवाल, कांक्रेज, खिल्लार, हलीकर, मग ह्यांच्या थ्रू जे क्रॉस होते साहिवालला गीर किंवा गीरला खिल्लार, हे क्रॉस ब्रीडिंग झालं दादा. परत आउट क्रॉस ब्रीडिंग म्हटलं तर सेम जेनेटिक असलेलं खिलारमध्येच पण वेगळ्या लाईनची, जे संबंध नसलेलं एन्सिस्टर्स आहेत बघा दादा, जे पूर्वजांचा संबंध नाही लाईन मध्ये पण जात खिलारच आहे, ते आउट क्रॉस ब्रीडिंग. ओके. परत इन ब्रीडिंग हे सगळ्यात वर्स्ट केस असल्यामुळे दादा आपला खिलार पूर्ण मागं होत चाललंय. आता तिकुंडी राजा म्हणा किंवा ढालगाव सोन्या असलं लई बैल दादा पहिला पण होऊन गेल्यात, पण ते जे जेनेटिकल लॉस जे होते बघा दादा ते इन ब्रीडिंग मुळेच होते. कारण सगळ्यांना काय अपेक्षा असते, आता आम्ही हे केलंय म्हटलं तर आपलं बैल आहे म्हणून जे भाविक होऊन आम्ही काय करतो हेच लाईनचं पुढचं पण हे करायचं, ब्रीडिंग ठेवायचं हे लई एवढंच इम्पॉर्टंट आहे दादा. पण त्याला लाईन ब्रीडिंग म्हणतात. आपलं इथं कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये जरा एज्युकेशन दादा अजून ब्रीडिंग बद्दल एवढं नाही. ऍक्च्युली तुमच्यासारखं आता लोक ब्रीडिंग प्रोग्राम त्यांनी ठेवले, त्याच्यामुळं नवीन पिढी तर ऍटलिस्ट एज्युकेटेड होईल. ओके. काय व्हायला लागतं दादा, लाईन ब्रीडिंग आणि इन ब्रीडिंग मध्ये लोकांना फरक माहित नाही. हे कन्फ्युजनमुळं लई प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि लाईन ब्रीडिंग सारखं तर टॉपचं ब्रीडिंगच नाही दादा. पण ते खरोखर लई म्हटलं तर लई विथ प्रूफ आणि लई डोकं लावून ते काम करायला लागतं दादा. मग आता हे जर लाईन ब्रीडिंग करायचं म्हणलं तर आता मग आपल्याकडे मागे कोणीच ह्या गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलं नाहीये, किंवा जे आपण आहे तर त्या गावात जायचं, तिथं त्या माणसांकडून माहिती घ्यायची,
तर मग सध्या आपण कसं करतो ह्या दादा क्षेत्रामध्ये आता काम? काय करायलेत लोक, फक्त हे व्यापारीनं आणलंय एवढ्याला विकलंय, हे ना आणलंय तेवढ्याला विकलंय, त्याचं फक्त फोकस करायलेत. मूळ उगम कुठं होते ते जरा तुम्ही जरा लक्ष देऊन बघा की 1,000 5,000-10,000 खर्च होईल. कुठलं पण गोष्टी दादा खर्च केल्याशिवाय काही शिकायला भेटत नाही. थोडं खर्च केल्यावर खरोखर त्याच्याबद्दल प्रामाणिक लोक अजून भरपूर आहेत जे खरं सांगणार आहेत. मग त्यांच्या थ्रू दादा 100% होते दादा. आता मी उदाहरण दिलं तुम्हाला सांगितलं, उमरज हे गाव खरोखर तिथं 10-15 वळू हिंद केसरी होऊन गेलेत. मग मी म्हणतो त्या टाईप मध्ये जर आपण जरा लेट होतंय दादा हे कामाला. आम्हाला 10 वर्ष झालं, आता 3 वर्षात आम्ही ब्रीडिंग मध्ये आम्ही हाय असं स्वतःला आम्ही म्हणतोय. पहिला लोक म्हणत होते तुमच्याकडे गाया भरपूर आहेत हे आहे, पण आम्हाला एवढं सॅटिस्फॅक्शन नव्हतं दादा. चुकून एक कसं होतं दादा, आम्ही एक बैल लावलंय ते रिझल्ट कसं होतंय हे आपल्याला हे होतं. पण आता आहे बघा, नॅचरली जे भवरा हे ते नाही ते लकी अनलकी आहे दादा. पण आम्ही अंदाज तर एक 70-75% तर आपला अंदाज आहे हे गायचं वासरू आम्हाला फेल होणार नाही, हे बैल भरवले. आता कॉन्फिडन्स आलाय दादा. एक्झाम्पल, आता कुठल्याही बिझनेस मध्ये आपल्याला कसं डेअरिंग असतं दादा, बरोबर तसं आम्ही ह्याला किती पण भांडवल घालायला आता आम्ही तयार आहे, कारण आम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स आलाय. मग आता या बैलाकडून आपण आता गायी भरायला हा वळू चालू केलाय का? किती गायी भरल्यात? तर काय सध्या एक 40 भर गायी भरवलंय. आता अजून जास्त पब्लिसिटी केलं नव्हतं कारण अजून दात लावलं नाही, पण आता लोकांचं हे अनुसार आपण चालू केलंय दादा. ओके. आणि ह्याचं लाईनचं डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही ह्याचं कमीत कमी 20-25 वर्षाचा रेकॉर्ड पेडिग्री आपल्याकडे विथ प्रूफ आहे दादा. ओके ओके. मग आता तुम्ही, आता मला हा प्रश्न नक्कीच आवडेल की तुम्ही त्याची पेडिग्री हे करण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं, की बाबा काय मेहनत घेतली? ऍक्च्युली दादा ते मी काय करत होतो, पहिला मला घ्यायचं नव्हतं दादा गाय, तेव्हा माझ्याकडे होते गाया. पण ऍक्च्युली जेव्हा मला कळाला असं हे काम होणार नाही, आपल्याला ह्याचं पुढचं काय तर विचार करायला पाहिजे, तेव्हा मी थांबलो दादा गाय घ्यायचं. तेव्हा एक 2-3 वर्ष सलग मी अभ्यास केला होता, कुठं चांगलं गाय आहेत, ऍक्च्युली ओरिजिन कुठं होतंय, कुठं बैल. आता एवढं दादा आता तुमच्या थ्रू तर सगळ्यांना माहित होते, तेव्हा एवढं सोशल मीडिया पण नव्हता. आता नवीन पिढीला तुमचं एवढं तर फॅसिलिटीज आहेत. तेव्हा आम्ही हुडकून काढत होतो दादा, ते तिकुंडीचा बैल कुठं जलमला, धालगाव सोन्या कुठं जलमला. असं नाही की आपण त्याच्यात काय हे करायचं म्हणून, आवड म्हणून रिसर्च, बरोबर कसं पद्धतीनं ते होत जाते, त्याचा आई कशी होती, असं करत करत दादा. आणि आम्ही 15 वर्षाचं मागं पण ह्याच्यात इंटरेस्ट होतो. मग तेव्हा पण आपण बघितलेलं आहे दादा बैल सगळं. मग ते येऊन ऍक्च्युली मार्केटला काय चालतंय, आणि ह्याच्यात 4 टाईपचे गाय आहेत दादा. 4 टाईपच्या गायी म्हणजे? हा, ऍक्च्युली ब्रीडिंगचा एक विषय झाला दादा. ह्याच्यात गायीमध्ये पण व्हरायटीज आहेत दादा. आता हे जे वंशवळ आहे आपलं सोन्याचं, सुरुवातीला तुम्हाला 1-1.5 वर्षापर्यंत पटणारच नाही दादा. तुम्ही 20-30 हजार त्याचं किंमत करणार. पण जसं, कारण आम्ही 10-12 तर ह्यांचा रिझल्ट बघितलोय दादा, आणि त्यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं पण दादा प्रॅक्टिकली. जे नॉर्मली महिन्याचं असतंय ते 2 महिन्यात 3 महिन्यात असं फरक होत. ऍक्च्युली हे जर लाईन ठेवायचं असलं तर 2 दाती पुढं यायचं तुम्हाला विक्रीसाठी पण चांगलं आहे, आणि नाव करायला पण ओरिजिनल दादा, पण बिघडणार नाही वस्तू. ओके, हे एक आहे दादा. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जलमतानाच रेडीमेड देऊन लास्ट पर्यंत टिकणारं ते पण एक जात आहे. त्याच्यातलं पण आमच्याकडे 1-2-3 गाय आहेत. मग मी काय करतो दादा, आपल्याकडे जेवढं गाय आहेत प्रॅक्टिकली बघून जे सिलेक्टिव्ह पाहिजे ते ठेवतो, आणि जे आपल्याला वाटतंय हे आपलं सिलेक्टिव्ह मध्ये नाही, मग त्याचं जरा कमी पैसे असलं तर पण तसलं घेणारं पण लोक आहेत दादा, जे इंटरेस्टेड आहे चांगलं बैल बनवून त्यांना देतो दादा. मग दादा बैलावर टाकणारा गाय आहे, आणि बैलापेक्षा पण चांगलं बैलात करेक्शन करून टाकणारं पण गाय आहे दादा. ओके. हा, मग आपल्याला ते सगळं बघून डीप ब्रीडिंग जर खरोखर करायचं असलं तर ते सगळं लक्ष बघून एक दादा आता पहिला आम्हाला नॉलेज नव्हतं तेव्हा आम्ही काय म्हणत होतो दादा, जे गाय बैलावर 100% टाकते तेच ओरिजिनल गाय. ओके. पण त्याच्यापेक्षा पण ॲडव्हान्स दादा प्रॅक्टिकली आपल्याला जरा बघायला भेटला, आपल्यात असू दे किंवा दुसऱ्यांच्यात पण. आपल्याच गोट्यात आहे असं नाही, बाहेर पण दादा बघितलं आम्ही. एक गाय असं आहेत की बैलात कुठं जरा एक शिंग जरा जवळ असतात, किंवा शिंगाचा कलर लाल असतंय, ते आपल्याला पाहिजे कसं दादा, कोसामध्ये जरा चॉकलेट कलर मध्ये काळा पांढरं मिक्स पाहिजे, बरोबर, ते पण मिक्स करून टाकणार गाय आहे दादा. ओके. किंवा फाउंडेशन मध्ये एक बैल थोडा वीक असतात, पण जिथं बैलाचा वीकनेस आहे तिथं करेक्शन करून टाकणार पण गाय दादा. ओके. मग माझं मते ना सगळ्यात बेस्ट मला ती आवडली गाय. मग मी प्रॅक्टिकली त्याचं एक 5-6 बघितलेलं दादा रिझल्ट त्या खाणीतून. मग आपण
ह्याचं आजीपासून आम्ही ह्याचं लक्ष ठेवलेलं होतं. मग ह्याचं आईपासून आम्ही खरेदी चालू झालं होतं ह्याचं. ओके. मग तिथून पुढं आमचं ह्याच्याकडे जर्नी चालू झालं. आता मला एक विचारायचं आहे की आता तुमचा हा जो वळू बैल आहे, हा ज्या लाईनचा आहे, आता कोणत्या लाईनचा आहे हा आपला वळू बैल? हे दादा तसं म्हटलं तर आता मिक्स, आता जे रिसेंटली आहे ते काम्या बैलाचं आहे बुक. पण तुम्हाला जर ह्याचं 5-6 पिढी जर ऐकायला तुम्ही इंटरेस्ट असलं तर दादा आमच्याकडे रिटर्न मध्ये नक्कीच आवडेल उलट आम्हाला सर्वांना. हे दादा हे आता आम्ही शिरगुप्पी सोन्या म्हणून केलंय. हे 6th जनरेशन आपल्याकडे नोंद आहे. ओके. ह्याच्या आईकडनं दादा फ्रॉम फादर साइड आहे, फ्रॉम मदर साइड मध्ये दादा. आणि हे जे गोष्टी आहेत बघा दादा, हे तुम्ही तिथलं त्या गावातल्या लोकांना, जुन्या लोकांना 15, 20, 25 वर्षाचं मागं जरी विचारलं तर त्यांनी तुम्हाला नक्की सांगू शकतील. इनंद पुजारी हिरेकुर्बर म्हणून दादा एक व्यक्ती होते, ते कारजाळचे होते. ओके. जिथं कारजाळ कामानाचं बैल राहत होतं बघा, त्या गावातलंच इनंद पुजारी हिरेकुर्बर म्हणून त्यांचं सरनेम आहे. त्याने आता नाही दादा, डेथ झालंय त्यांचं. ओके. मग त्यांनी कारजाळ पासून होते. मग ते तिथून दादा ह्याचं फर्स्ट जे गाय आहे म्हटलं तर 5 जनरेशनचा अगोदर बोलतोय दादा मी. तिथून फर्स्ट गाय ह्याची रेवतगावला आली चडचण पासून. ओके. आणि जे इनंद पुजारी हिरेकुर्बर आहे बघा दादा, त्यांच्याकडे एक 20-25 गाय दादा, सगळे टॉप क्वालिटी. आता जे तुम्ही मोठं गाय ते बघताय ना आमचं, सगळं ते ग्रेडची. असं नाही की हे घेऊ काय ते घेऊ, असं सगळं एका क्वालिटीची, प्युअर कोसा खिलारमध्ये. मग तिथून दादा ह्याचं एक गाय त्यांचं रिलेशन ना आलं रेवतगावला, ते जे आमचे खास मित्र आहेत त्यांनी हे सगळं करायला ज्याला सहकार्य दिल्यात त्यांनी, मग त्यांना त्याच्यातलं फुल नॉलेज होतं दादा. त्यांनी त्यांचं पण गाय होते, पण त्या खाणीतलं त्यांना घ्यायचं होतं म्हणून तिथून घेतल्या दादा त्यांनी. ते ह्या बैलाला दादा ह्याचा आजीचं आईची आई ते इनंद पुजारीचं, ओके, कारजाळची. आणि तिथं बैल दादा एक लई टॉप होता, कारजाळ कामानाचा बैल होता. ते डायरेक्ट त्या बैलाचंच ते नतनी घातलेलं एक बैल होतं कामानाचं. तसं बैलच नाही दादा आता. त्या बैलाचं ते गाई होती दादा, ते आली ह्याला रेवतगावला. परत दादा तिचं ते जे आणलेलं गाय होती बघा, त्याचं 2nd जनरेशन त्यांच्या घरी झाली दादा. ते आता हे विषय जे जर लक्षात घ्या दादा, हे आपण जे बोलतोय तवा अनएज्युकेटेड असून सुद्धा त्यांनी लाईन ब्रीडिंग केलंय. आणि लाईन ब्रीडिंग एवढं डेंजरस आहे दादा, एक जर चूक केलं तर 100% आपण 15-20 वर्ष मागे जातो. फसणार. लाईन ब्रीडिंग करायचं असलं तर सगळ्यात बेस्ट आहे दादा, पण खरं लय म्हटलं तर लय लक्ष देऊन करायला लागतंय दादा. परत त्यांनी आणल्यावर दादा त्यांनी काय केले, नंदूर म्हणून एक गाव आहे दादा, तिथनं एक रेवतगावलाच सोमू तेली म्हणून एक बैल आणलेला. ओके. ते पण कारजाळ कामाना बैलाचंच बैल होता दादा. ओके. आता ह्याच्यात तुम्हाला लाईन ब्रीडिंग समजूनच जाईल. कारजाळ कामानाचं बैलाचं वासरू नंदूरला जन्मलेलं दादा, मेल ब्रीडिंग बोल. तिथून ते रेवतगावला आणलेलं, त्यांनी ते क्रॉस केलं दादा त्याला. मग काय झालं दादा, बापाकडनं लाईन म्हटलं तर समजते दादा, एका लाईनच तेच रक्त आपण कंटिन्युटी करत असतोय, त्याच्यानं सेम जेनेटिक्स पैदा होत असते दादा. मग त्यानं काय केलंय, गाय वेगळं केलं. गाय सेम कळपातलं चालत नाही दादा, पण दुसऱ्यांच्या घरी जन्मलेलं तेच बैलाचं वासरू त्यांनी घेतलं दादा. ओके. मग त्याचा जे बैल होता ते कामानाचाच बैलाचं झालं दादा. त्याच बैलाचं मुलगी आणि त्याच बैलाचं ते गाई पण त्याच बैलाचं आणि बैल पण त्याच बैलाचं, पण गाईचं आईचं आणि बैलाचं आईचं काहीच संबंध नाही. बरोबर. आई वेगळी, पण गाई ते पण टॉपची होती, बैलाची आई. असं करून दादा त्यांनी ह्याचं आजीचं आई तयार झाली त्यांच्या घरी. ते पण कामानाचं लाईनचं फर्स्ट लाईन ब्रीडिंग झालं दादा. ओके. 2nd लाईन ब्रीडिंग झालं. मग त्याच्यानंतर दादा ते जे 2nd गाय तयार झाली बघा, त्याला परत त्यांनी 3rd पण त्यांच्या घरीच झालं रेवतगावमध्ये. विठ्ठल सालमळगी म्हणून त्यांनी रेवतगावमध्येच होते दादा. त्यांनी सोमूत तेली जे बैल आपण 2nd जनरेशनला सांगितलेलं बघा, त्या बैलाचं एक अजून खोंड त्यांनी घेऊन तयार केलेलं दादा. ओके. ते पण लाईनच झाला. ते पण सोमू तेलीच बैलाचं गाय ती, आणि त्याच बैलाचं बैल पण वेगळं गायला झालेलं. ओके. असं करून त्यांनी आपलं सोमा तेली म्हणून आहेत दादा, ते रेवतगाव मध्ये.
त्या बैलाकडनं भरवलं. परत दादा त्याच्यात थर्ड लाईन त्याचं कारजळ कामानाचं थर्ड लाईन ब्रीडिंग झालं. मग परत दादा मग ह्याचा आता आजीचं येते. परत दादा ते गाईला विठ्ठल सालमळगी म्हणून एक माणूस आहे रेवतगाव मध्ये. ओके. सोमातेलीचाच बैल लावून त्यांनी परत ते गाई त्यांच्या घरी तयार केले. 4th जनरेशन. त्याच्यानंतर दादा हे 4th जनरेशनला निवर्गीमध्ये महादेव हिरेकुरबूर म्हणून आहे. ओके. ते बैलाकडून परत ते 4th गाई त्यांनी हे केले क्रॉस केले. ते जे होतं बघा दादा शेगाव म्हणून आहे. शेगाव बरोबर रिव्हर्स. हा शेगाव. तिथं एक बैल होता दादा. ते पण डायरेक्ट कारजळ कामानाचा बैल होता दादा. पण लाईन वेगळं. त्याच्या थ्रू ह्याची आई तयार झाली दादा. ओके. असं करत करत 5 जनरेशन ते पूर्ण आईकडनं कारजळ कामानाचाच लाईन ब्रीडिंग झालेलं हे खोंड आहे. ओके. 6th जनरेशनला दादा हे मग काय केलं डायरेक्ट ते गायला आता जे ह्याचं आहे त्याला आम्ही काम्या बैल भरवलं. ओके. मग हे 6th जनरेशन आपल्याकडे रेडी आहे दादा. माझं सांगायचं हेतू एवढंच आहे दादा. एक बैल पण प्रत्येक टाइमला तेच बैलाचं वासरू पण वेगळं वेगळं गायकडून. बरोबर. जेणेकरून ते आपलं कळपातलं आणि ते गायचं काही संबंध नाही असलं. मग काय होते दादा जेव्हा 7 जनरेशन किंवा 6 जनरेशन आपल्याला माहित असतात टॉपचं बैल जर असेल 100% रिझल्ट चांगलेच होते. बरोबर. ब्रीडिंगचं 7 जनरेशन असतात दादा. त्याच्यापैकी ऍटलिस्ट 5 जनरेशन जरी आपल्याला माहिती असेल तर 100% कारण त्यांनी सिलेक्टिव्ह करत गेलेत ना दादा. बैल प्रत्येक वेळी चांगलं लावत गेलेत. परत दादा ते ह्याचं आजीचं जे बाप आहे बघा विठ्ठल सालमळगीचं ते तर बैल एवढं एक्स्ट्रॉर्डिनरी होतं की लईच एक्स्ट्रॉर्डिनरी होतं बघा. परत ते 4दा तिला लई मारायला लागलं म्हणून त्यांनी सांगोल्याला विकलं. ओके. मग दादा त्याच्यानंतर आपल्याकडे ह्याच्या आईचं म्हटलं तर टोटल 4 वासरं आहेत. हे पहिली कालवड दादा. ओके. ते सेकंड आहे ते सेकंड कालवड. परत ते सेकंड कालवडची कालवड. ओके. आणि मग हे खोंड. ओके. आणि आता त्या गाईची आपल्या इथे एकूण किती वेत झाली म्हणायची? 4 वेत. आता अजून मला ह्याच्यामध्ये असं विचारायचं की आता आपण ही ब्लड लाईन किंवा ह्याची 5-6 वंशावळ तुमच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या बैलाची माहिती झाली. तर आता ह्याच्यावरून एक तर लक्षात येतं की इथून पुढे लोकांनी थोडंसं इनब्रीडिंग होणार नाही याच्याकडे तर मेन लक्ष देणं आहे. मग आता बैलाकडे गाय घेऊन जाताना किंवा गाय घेऊन जाताना असेल किंवा एखादा नवीन याच्यामध्ये येत असेल तर त्याला आजपासून समजा हे करायचं असेल तर त्यांनी मग आता तुम्ही तर 10 वर्ष बरंचसं स्वतःच्या काचकळग्यातून तुम्ही शिकला खर्च केला तर आता थोडंसं त्यांनी कशा पद्धतीने हे केलं पाहिजे? ऍक्च्युली दादा त्यांनी रेकग्नाइज करायला खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची